सचिन खेडेकरनी मला एक गोष्ट सांगितली होती की हे बा आपलं कसं आहे ना, फार पार्ट्यान बिर्ट्यांमध्ये जाऊन आपल्याला काही काम मिळणार नाही आहे. ओके, आपल्याला आपल्या कामातनंच काम मिळणार आहे. सो तुला जी अपॉर्च्युनिटी मिळेल, जस्ट थिंक ऑफ इट ॲज युअर फर्स्ट अँड लास्ट अपॉर्च्युनिटी. ओके, ह्याच्यातनंच तुला जे काय आहे ते सिद्ध करायचं आहे. एव्हरी टाईम यू गेट अन अपॉर्च्युनिटी टू बी ऑन स्टेज ऑर बी इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, मेक शुअर यू मेक मोस्ट ऑफ इट. कारण तुला त्यावेळेला कोण बघतंय, काय बघतंय, यू नेवर नो. मे बी ऑडियन्समध्ये तुला असं वाटेल एकच माणूस बसला आहे, आता मी का परफॉर्म करू. ओके, पण तोच माणूस सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्शियल असेल तर तो तुला काम देईल पुढचं. आणि ॲट दी एंड ऑफ द डे तो माणूस पैसे देऊन आला आहे. ओके, त्याने एकट्याने तुझ्यासाठी तुझा परफॉर्मन्स बघण्यासाठी पैसे खर्च केलेत, त्याला त्याच्या पैशाचं वर्थ मिळालंच पाहिजे. सो या गोष्टी मला वाटतं कुठेतरी खूप डोक्यात होत्या आणि वी जस्ट फेल्ट दॅट वी हॅव टू कीप परफॉर्मिंग. म्हणून काम, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही सगळीच कामं केली. सो काम जे येत गेलं ते करत गेलो. त्याच्या मागे भावना हीच होती की यू नेवर नो वेदर दिस इज गोइंग टू बी माय लास्ट वर्क ऑर हाऊ दिस इज गोइंग टू फेच मी मोर वर्क. बिकॉज अदरवाईज आपल्यामध्ये एक थोडंसं असतं ना की मी जाऊन कसं काय सांगू की मला. मग नंतर अर्थात तुम्हाला कळलं की अच्छा इकडे ऑडिशन चाललं आहे, तुम्ही जाऊन भेटा, फोटो द्या वगैरे वगैरे. बट यू कीप डुईंग इट कन्सिस्टंटली. आणि आय गेस आय पर्सनली फील की कन्सिस्टन्सी इज द की.